अमरावतीत कटोरा रिंग रोड जकात नाका परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीच्या प्रश्नावरून स्थानिक नागरिकांचा रोष उसळला। मनपा प्रशासनाच्या विरोधात नागरिकांनी कठोर रोडवर ठिय्या आंदोलन छेडत जोरदार निषेध नोंदवला। या आंदोलनामुळे वाहतूकही काही काळ ठप्प झाली आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। माहिती मिळताच अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके तात्काळ आंदोलनास्थळी दाखल झाल्या आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। स्थानिकांनी तक्रार केली की मनपाच्या घंटी कटल्यातून गोळा केलेला कचरा रिंग रोडवर खुल्या जागेत टाकला जात असून त्यामुळे डम्पिंग डेपो तयार झाला आहे। यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत। या तक्रारीवर आमदार खोडके यांनी मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला। दादामुळे एवढी मोठी सिटी आहे तुमची, कचरा कसा काय त्यांनी सुद्धा त्यावेळेस ऑब्जेक्शन घेतलं आमच्यावर, असं कसं कचरा टाकला शहरामध्ये। आणि जे लोकांचे जीव चालले, हे लोक रस्त्यावर बसले, इथपर्यंत सगळे लोक तुमचे कचरा आणून टाकते। इथे डम्पिंग ग्राउंड आहे का? डम्पिंग ग्राउंड असलं तर मान्य करतो। यांनी निवेदन दिलं, त्याच्यावर लिहून दिलं तुम्ही इथे नाही बा, इथे कचरा टाकणार नाही। पण किती दिवस झाले इथे कचरा? येऊन बघा तुम्ही वेळ असं 5 मिनिटं या मॅडम, बघायला मग मार्ग निघेल याच्यात। मॅडम आपण 5 मिनिटं या। काय चालू आहे मॅडम? कचरा उचलला नाही मॅडम, कचरा उचलला नाही। तुमच्या अमरावती शहरातले, माझ्या भागातले सगळे लोक डम्पिंग इथं करतात, त्याच्यामुळे हे उचलतच नाहीये, सगळं पडलेलंच आहे। येऊन बघा तुम्ही, मला माझी विनंती आहे, सगळे पब्लिक आहे, मी पण आहे, आपण या बघायला, बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल काय परिस्थिती आहे आपली। आपण अमरावती शहरात म्हणतो आपल्याला पुरस्कार मिळतो, आपण एवढं सगळं करतो ना, आपलं हे अशा पद्धतीचं डम्पिंग करून आपल्या शहरामध्ये होत आहे। इकडे सगळी सिटी झालेली आहे, लोक राहायला, मंगल कार्यालय आहे, सगळे लोक अमरावती जिल्ह्यातून येतात इथे। तर आपण 5 मिनिटात या मॅडम, इथे येता मी थांबू। हॅलो किती मिनिटात? तरी किती वेळात? मी थांबते ना, तुम्ही ये पण तुम्ही थांबते ना, थांबते इथे पब्लिक आहे घेऊन या महानगरपालिकेचे आणि हे उचलून टाका, बस एवढंच म्हणणं यांचं, बाकी काहीच नाहीये। या मॅडम मी थांबते, भेट। त्यावरून अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक आणि स्वच्छता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाधव घटनास्थळी दाखल झाले। आमदारांनी मनपा प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या की नागरिकांच्या आरोग्याची कोणतीही हयगय खपवून घेणार नाही, तात्काळ कचरा हटवण्याचे आणि भविष्यात लोकवस्तीपासून दूर इतर ठिकाणी कचऱ्याची योग्य व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले। मनपा प्रशासनाने सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले। त्यानंतर वाहतूक व्यवस्था पुन्हा सुरळीत झाली। कार्यकर्त्यांनी आमदार सौ सुलभाताई खोडके आणि यश खोडके यांचे मनपूर्वक आभार मानले। विदर्भ सिटी न्यूज, अमरावती।